सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये किती 86 नंबर गाथा चालू आहे। अधर्मद्रव्याचं वर्णन करणार आहे। धर्मद्रव्य सांगून झालं जे गमनामध्ये मदत करतं, म्हणजे त्याची विशेषता काय काय आहे, फक्त सहाय्यभूत आहे, जबरदस्ती करणारं नाही। आणि कसं आहे, अमूर्त आहे, निराकार आहे, नित्य आहे, अनंत गुरुलघु गुणांनी सहित आहे, नित्य परिणमनशील आहे, स्वयं कारणभूत आहे पण अकार्यरूप आहे। असं ते सगळं धर्मद्रव्य आहे। त्याप्रमाणे माझा जीव सुद्धा त्यातल्या सगळ्या विशेषणांनी सहित तसाच आहे। अमूर्त आहे, निराकार आहे, असंख्यात प्रदेशी आहे, अकार्यरूप आहे आणि स्वयं स्वतःचं कारणभूत आहे। आता धर्मद्रव्य सांगून झालं, अधर्मद्रव्य सांगतात। 86 नंबरची गाथा आहे। जह हवदि धम्मदौवं तह तं जानेह दौवमध। जह हवदि धम्मदौवं तह तं जानेह दौवमधमखं थिदिकिर्याजुत्ताणं कारणभूतं तु पुढवीव। आपण काय उदाहरण देतो अधर्मद्रव्यासाठी? अधर्मद्रव्य काय कार्य करतं? जीव पुद्गलांना, जे गमन करतायत अशा जीव पुद्गलांना, स्वयंस्थितीची इच्छा करणाऱ्यांना थांबण्यासाठी मदत करतं। स्थिर राहण्यासाठी उद्युक्त असणाऱ्या अशा गमन करणाऱ्या जीव पुद्गलांना जे थांबण्यासाठी मदत करतं ते अधर्मद्रव्य आहे। जसं की झाडाची सावली वाटसरूंना थांबवत नाही पण थांबण्यासाठी मदत करते, तसं इथं त्यांनी उदाहरण दिलंय पृथ्वी। पृथ्वी हे थांबण्यासाठी मदत करण्यासाठी आश्रयस्थान आहे असं या अपेक्षेने। ज्याप्रमाणे जह धम्मदौवम, ज्याप्रमाणे धर्मद्रव्य हवदी आहे, जसं धर्मद्रव्य आहे, तह तम, त्याप्रमाणे अधम्म अख्खम दौवम जाणेह, अधर्म नावाचं द्रव्य सुद्धा जाणावं। जसं धर्मद्रव्य आहे तसंच अधर्मद्रव्य आहे। काय करतं? थिदिकिर्याजुत्ताणं, स्थिती क्रियेमध्ये युक्त आहे। कोणाच्या? जीव पुद्गलांच्या स्थितिक्रियेमध्ये जे पृथ्वीव कारणभूतम पुढवीव। काय सांगितलं? की स्थितिक्रियाशील जीव पुद्गलांना पृथ्वीप्रमाणे स्थितीला कारणभूत आहे, अर्थात निमित्त मात्र आहे। म्हणजे आपण ते सावलीचं उदाहरण देतो, त्यांनी पृथ्वीचं उदाहरण दिलंय की जसं पृथ्वी थांबण्यासाठी उपयोगी आहे त्याप्रमाणे अधर्मद्रव्य सुद्धा स्थितीमध्ये उपयोगी आहे। अधर्मस्वरूपम आख्यानम एतत्, हे अधर्मद्रव्याच्या स्वरूपाचं आख्यान आहे। यथा धर्मः प्रज्ञापितः तथा अधर्मः अपि प्रज्ञापनीयः, ज्याप्रमाणे धर्मद्रव्याचं प्रज्ञापन केलं म्हणजे कथन केलं, निरूपण केलं, त्याप्रमाणे अधर्मद्रव्याचं सुद्धा प्रज्ञापनीय, कथन करण्यायोग्य आहे, वर्णन करण्यायोग्य आहे। अयम तु विशेषः, इथं त्याच्याबद्दल विशेष सांगतात हे, परंतु हे त्याच्याबद्दल विशेष आहे, तेथे ही विशेषता जाणावी। म्हणजे आता धर्मद्रव्याप्रमाणे म्हणतायत ना, त्यामुळे धर्मद्रव्याचं सांगणार आहे, त्यापेक्षा हे विशेष काय आहे वेगळं? सह गतिक्रियायुक्तानाम उदकवत कारणभूतः, कोण? धर्मद्रव्य। उदक म्हणजे पाणी। ज्याप्रमाणे गतिक्रियेमध्ये युक्त असणाऱ्यांच्या साठी जलाप्रमाणे कारण आहे धर्मद्रव्य। पहिल्यांदा धर्मद्रव्याप्रमाणे सांगतायत ना, अधर्मद्रव्य आहे म्हणून त्याचं उदाहरण दिलं। ज्याप्रमाणे तो धर्मद्रव्य गतिक्रियेने युक्त असणाऱ्यांच्यासाठी जलाप्रमाणे कारणभूत आहे। जलाप्रमाणे का म्हणलं?
जसं की माशाला जल हे कारणभूत आहे त्याप्रमाणे एषः पुनः स्थितिक्रियायुक्तानां पृथ्वीवत कारणभूतः. पुन्हा हा जो अधर्मद्रव्य आहे तो काय करतोय, स्थिती क्रियेने युक्त असणाऱ्यांसाठी, तिथं गतिक्रियेने युक्त असणाऱ्यांसाठी धर्मद्रव्य कारणभूत होतं. इथं काय सांगतायत, स्थिती क्रियेने युक्त असणाऱ्या त्या जीवांसाठी पृथ्वीप्रमाणे कारणभूत आहे. म्हणजे गतिपूर्वक स्थित होणाऱ्या जीवपुद्गलांसाठी. जरी शब्द वापरलाय स्थितिक्रियायुक्त, निमित्त म्हणायचं का कारण म्हणायचं? कारण म्हणा, निमित्त म्हणा, चालतं. हा त्यामुळं नाही म्हणलं आपण, कारण असं म्हणलं तर काय बाधा नाही आहे. म्हणून तर कारणभूत असं विशेषणच घेतलं ना त्यांनी गाथेमध्ये. तर मला म्हणायचं होतं स्थितिक्रियेने युक्त असणाऱ्यांसाठी अधर्मद्रव्य काय करतं, थांबलेलेच आहेत ना. स्थितिक्रियायुक्त शब्द वापरलाय तर स्थितिक्रियेने युक्त असणाऱ्यांसाठी अधर्मद्रव्य कारण असं सांगतायत. बरोबर आहे का चुकीचं आहे? झाड वगैरे म्हटलं तर म्हणजे हा मग झाडाला कसं मला म्हणायचं एका ठिकाणाहून दुसऱ्या गतिपूर्वक स्थिती स्थिरच आहेत ना, मग त्यांना अधर्मद्रव्य काय मदत करतोय? आपण असं म्हणत होतो ना गतिपूर्वक. हा, गतिपूर्वक स्थित राहणाऱ्यांसाठी असं आपण म्हणतो, पण त्यांनी गाथेमध्ये असा शब्द वापरलाय ठिदिक्रिया जुत्ताणम. मग त्यात भाव असा घ्यायचा की ते स्थिती क्रियेने युक्त आहेत, मग त्यांच्या ठिकाणी मदत झाली आहे अधर्मद्रव्याची. गमनपूर्वक स्थित झालेत आणि मग त्या स्थितीमध्ये त्यांना अधर्मद्रव्य मदत करतोय. असं नाही की थांबलेल्यालाच थांबायला मदत करतोय असं नाही म्हणायचं आहे. म्हणून काय सांगितलं, गतिपरिणत जीवपुद्गलांना पाण्याप्रमाणे धर्मद्रव्य कारणभूत आहे. हा अधर्मद्रव्य पुन्हा स्थितिक्रिया परिणत म्हणजे गतिपूर्वक स्थित होणाऱ्या जीवपुद्गलांना पृथ्वीप्रमाणे कारणभूत आहे. मग पृथ्वीचं उदाहरण का दिलं ह्याच्यासाठी पुढं सांगतायत, यथा पृथ्वी स्वयं पूर्वम एव तिष्ठन्ति परम अस्थापनीयम. परम अस्थापयन्ति च स्वयमेव तिष्ठताम अश्वादीनाम उदासीन अविनाभूत सहाय कारण मात्रत्वेन स्थितिम अनुगृह्णाति. काय सांगायला लागले, ज्याप्रमाणे पृथ्वी स्वयमेव प्रथमतः स्थिर आहे. पृथ्वी काय चालत नाही आहे, जसं तुम्ही आता मला उदाहरण दिलंय झाडाचं. ॲक्च्युली झाडामध्ये दोन्ही घडतात, धर्मद्रव्य पण अधर्मद्रव्याचं पण सहाय्य. कसं अधर्मद्रव्य ते तर स्थिरच आहे, झाड तर कुठं चालत नाही, जात नाही. पण अधर्मद्रव्य काय मदत करणार झाडाला, काय पण तेच ना, स्थिर राहण्यामध्ये गतिपूर्वक स्थित राहणाऱ्यांना मदत करते. मग झाड चालतंय का हो? झाडाला अंतरंग कशाला काय, आपण एका ठिकाणावर दुसऱ्या नाही नाही, झाडाची पानं हलतात की. मग ते जे काय हलतात त्याच्यामध्ये निमित्त धर्मद्रव्य आहे. त्या झाडाचं पानं फुलं हलतायत ना, मग त्याचे अवयव हलतायत त्यात धर्मद्रव्य निमित्त, आणि त्यांच्या स्थिर होण्यामध्ये अधर्मद्रव्य निमित्त. भले ते झाड स्वयं कुठं जात येत नाही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे काय चालू आहे हलनचलन, त्याच्यामध्ये गतीमध्ये निमित्त धर्मद्रव्य घ्यायचं आणि त्याच्या स्थितीमध्ये निमित्त अधर्मद्रव्य. ज्याप्रमाणे पृथ्वी स्वयमेव प्रथमतः स्थिर आहे. आता पृथ्वीच्या गमनामध्ये, पृथ्वी आणि हे गमन आणि स्थितीमध्ये माती थोडीशी हवेने बाजूला झाली. माती म्हणजे कुठं पृथ्वी घ्यायची, पृथ्वी काही जीव खांडलं, मग त्याचं पण असं अंतरंग घ्यायचं जे आपण धर्मद्रव्याच्या विषयी घेतलं होतं ना. काय की जसं जीवामध्ये अस्थिर नामकर्माच्या निमित्तात सगळे आत्मप्रदेशामध्ये परिस्पंदन चालू आहे, तसं त्याचं पण जे परिस्पंदन अंतरंग चालू आहे त्याच्या हलनचलनामध्ये निमित्त धर्मद्रव्य आणि त्याच्या स्थिर नामकर्मामध्ये निमित्त धर्मद्रव्य. ते पण जीव आहे ना, मग त्याच्यामध्ये पण ते जीव नाही राहिला. मग खोदलं आणि काढलं, जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत तिथं आपण निमित्त म्हणतोय.
मग ते पुद्गलासाठी झालं, जे काढल्यावर बाहेर काढलं आणि ठेवलं वगैरे. मग गमनामध्ये निमित्त. नाही, मी हे सांगतेय काय की जीव आहे म्हटलं ना, ध्यानाला बसलाय जीव, तो मनुष्य कोणी, तर त्याच्यामध्ये जे काय कुठल्याही त्याचे अवयव हलत नाही आहेत, स्थिर आहे, तरी पण धर्मद्रव्याची तिथं मदत आहे. कुठल्या अपेक्षेने? तर जे अंतरंग आत्मप्रदेशांचं परिस्पंदन चालू आहे त्याच्या निमित्तात हालचाल आहे, म्हणून तर योगाची प्रवृत्ती आहे. प्रत्येकामध्ये लावता येते तसं. मग पृथ्वी कायिकामध्ये पण सगळं चालेल. हां, पृथ्वी कायिकमध्ये पण तसं लावता येते, हे मला सांगायचं आहे. जिथं कुठं पृथ्वी जीव आहे ना, तर तिथं त्याच्यामध्ये पण परिस्पंदन चालू आहे, त्याला मदत करणारं गती धर्मद्रव्य, आणि त्याच्या स्थितीमध्ये निमित्त असणार ते अधर्मद्रव्य. स्थिर नामकर्माचं उदय बहिरंगात सांगतो, त्याचे आत्मप्रदेश जे काय हलतायत तिथं निमित्त धर्मद्रव्य, आणि स्थिर राहिले तर अधर्मद्रव्य. हां, पण इथं स्थूल उदाहरण सांगतायत. ज्याप्रमाणे पृथ्वी स्वयमेव प्रथमतः स्थिर आहे आणि परम अस्थापयंती, दुसऱ्याला स्थिर करत नाही, स्वतः स्थिर आहे, दुसऱ्याला स्थिर करवत नाहीये ती, पण स्वयमेव तिष्ठताम, स्वतः जे थांबण्यासाठी उद्युक्त असणारे असं म्हणायचं. अश्वादीनाम, घोडे आदींना स्थितीपरिणत स्वयं स्थितीपरिणत घोडा आदींना उदासीन अविनाभूत सहाय्य कारण मात्र रूपाने स्थितीमध्ये अनुगृह्णाती म्हणजे मदत करतं. कोण? अधर्मद्रव्य. सगळे विशेषण त्यांनी घेतलेत ना. उदासीन का म्हणलं? प्रेरणा करत नाही ना. हां, जबरदस्ती करत नाही म्हणून उदासीन विशेषण वापरलं. अविनाभूत का म्हणलं? ज्या ज्यावेळी स्थिती होणार तिथं नियमाने अधर्मद्रव्याचं सहाय्य असतंच, म्हणून अविनाभूत म्हणलं. आणि सहाय्यभूत म्हणजे फक्त मदत करणारं आहे, ते काय तुम्हाला तिथं पण जबरदस्ती करणारं असं नाही, असं कारण मात्र आहे. म्हणून तथा नाही, कुठं गेलं? म्हणून स्थितीचा अनुग्रह करते असं म्हणलं जातं. हे पृथ्वीच्या उदाहरणासाठी दिलं. तथा अधर्मः अपि स्वयं पूर्वमेव तिष्ठन् परम अस्थापयञ्च स्वयमेव तिष्ठतां जीवपुद्गलानाम् उदासीन अविनाभूत सहाय कारण मात्रत्वेन स्थितीम अनुगृह्णाती ती. त्याप्रमाणे अधर्मद्रव्य सुद्धा काय करतं? स्वयमेव प्रथमतः स्थिर आहे. अधर्मद्रव्य चालते का स्थिर आहे? धर्मद्रव्य चालते का स्थिर आहे? मग कसं ते थांबण्यात चालण्यात मदत करतं? धर्मद्रव्य तर स्थिर आहे, लोकाकाशामध्ये पूर्ण व्याप्त आहे. ते जर गमन करते म्हटलं तर कुठं जाणार? आणि जे स्वतः गमन करते ते इतरांना कसं मदत करणार? जसं गाडी स्थिर असती का अस्थिर असती? आता तुम्ही बसला तर ती गाडी तुमच्यासाठी स्थिर आहे, तुम्हाला घेऊन चालतीये म्हटल्यावर अस्थिर म्हणताय. पण गाडी जर अस्थिर असती तर तुम्ही बसूच शकला नाही, त्याच्यामध्ये शकणार नाही. म्हणून सांगतायत की तसं धर्मद्रव्य सुद्धा स्थिर आहे, पूर्ण लोकाकाशात व्याप्त. आणि अधर्मद्रव्य स्वभावतः ते पण स्थिर आहे, पर आणि दुसऱ्याला स्थिर करवतही नाही. अधर्मद्रव्य स्वयमेव प्रथमतः स्थिर आहे, बघा हिंदी आहे, मराठी आहे, आणि दुसऱ्या स्थिर करीतही नाही, परंतु स्वयमेव थांबणाऱ्या जीवपुद्गलांना स्वयमेव तिष्ठताम जीवपुद्गलानाम, स्वयमेव थांबणाऱ्या त्या जीवपुद्गलांना स्वयं जे स्थित राहण्यामध्ये अविनाभूत आहेत, स्वयं जे स्थित राहण्यात इच्छुक आहेत, अशा त्या जीवपुद्गलांना उदासीन रूपाने सहाय्यभूत कारण मात्र रूप आहे, आणि ते स्थितीचा अनुग्रह करते असं म्हणलं गेलं. काय समजलं याच्यातून? माझा भावार्थ. अधर्मद्रव्य देखील स्वयं स्थित होत नाही व दुसऱ्या स्थिर करीतही नाही. गतिपूर्वक स्थित होत नाही म्हणजे एकतर गतीच नाही आहे अधर्मद्रव्याला, त्यामुळं गतिपूर्वक स्थित होणं हे काय अधर्मद्रव्याचा स्वभाव नाही आहे. परंतु जर कोणी स्वयं थांबेल तर त्यास उदासीन निमित्त मात्र आहे.
हां, जे स्वयं थांबण्यासाठी उद्युक्त आहे त्यांच्यासाठी ते फक्त निमित्त आहे, जबरदस्ती थांबवत नाही. पृथ्वी पूर्वीच स्वयं स्थिर असून दुसऱ्यास थांबवित नाही, परंतु कोणी थांबेल तर त्यास आश्रयरूप कारण असते. मग त्यांनी तिथं घेतलं ना उदाहरण, तुम्ही पण जेव्हा चालताय त्यावेळेस तुम्हाला थांबा वाटलं तर तिथं काय सावली वगैरे नाही आहे, मग सावली नाही आहे तरी थांबला की नाही. तुम्ही सावलीचं उदाहरण देता थांबण्यासाठी, पण ते विषम उदाहरण म्हटले. जसं तुम्ही त्या इष्टोपदेशच्या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं ना, कोणी मनुष्य आहे तो सावलीत उभारून वाट बघतोय, कोणी उन्हात उभारून वाट बघतोय. मग त्या दोघांमध्ये सावली हे थांबण्यासाठी मदत नाही करणार आहे, तर पृथ्वी हे मूळ कारण आहे, असं त्यांनी याच्यामध्ये थोडंसं वेगळं उदाहरण घेऊन सांगितलंय. मग पृथ्वी हे फक्त मदत करणारं आहे, जबरदस्ती करणारं नाही, थांबण्यासाठी मदत करतं. जेथे जीव पुद्गलाची स्थिती असते तेथे अधर्मद्रव्य असते. अविनाभूत संबंध सांगायचा आहे ना, तसं सांगायला लागले. त्यासाठी जिथं जिथं जीव पुद्गलांची स्थिती तिथं तिथं नियमाने अधर्मद्रव्य आहेच, म्हणून त्यास अविनाभावी उदासीन कारण म्हटले आहे. म्हणून त्याला अविनाभावी संबंध म्हटला. काय म्हणलं होतं? अविनाभाव. काय माहिती प्रगतीताई? अविनाभाव म्हणजे असू शकत नाही. हा, शब्दातच फोड केली ना त्या. विना भाव. सांग सोनल, उदाहरण देऊन सांगा मला. म्हणजे नाही, विना म्हणजे शिवाय आणि भाव म्हणजे अस्तित्व, म्हणजे एक शिवाय अस्तित्व नाही असं. हा, उदाहरण सांग. गुण आणि द्रव्य. उदाहरण सांग म्हटलं तर तत्व सांगते. साखर आणि गोड. बर, जिथं जिथं साखर आहे तिथे तिथं गोडी आहे, जिथे जिथं जीव आहे तिथे तिथं ज्ञान दर्शन आहे, हे त्याचं उदाहरण झालं. अविनाभाव संबंध म्हणतो ना, जिथं जिथं अग्नी आहे तिथे तिथं उष्णता आहे. म्हणजे तसंच इथं सांगतायत की जीव पुद्गलांची जिथं जिथं स्थिती तिथं तिथं समजून घ्या अधर्मद्रव्य अविनाभूत आहेच. जर जीव पुद्गल गतिपूर्वक थांबतील तर तेथे अधर्मद्रव्य आश्रय रूपाने असते, म्हणून त्यास निमित्त मात्र म्हटले आहे. सगळ्याचं त्यांनी कारण सांगतायत. जे जे विशेषण वापरली ना, अविनाभावी हे विशेषण का वापरलं, उदासीन का वापरलं आणि निमित्त मात्र का वापरलं. जर जीव पुद्गल गतिपूर्वक थांबतील तर तेथे अधर्मद्रव्य त्यांना आश्रय देणारं असतं, बस निमित्त रूप. म्हणजे मला थांबायचं आहे तर थांबायला मदत करणारं ते असतं, हे पण सांगितलं. आणि मी थांबले तर तिथं ते आहे ऑलरेडी, त्यामुळं ते तुम्हाला थांबण्यासाठी मदत करतं असं म्हणलं गेलं. आणि जिथे जिथे तुम्ही थांबला तिथे तिथं अविनाभूत अधर्मद्रव्य असतेच. काय फायदा समजून? निमित्त हे निमित्तच असते, प्रेरक नाही. हा, निमित्त हे करता नसतं, निमित्त फक्त उदासीन रूपाने हजर असतं, बस. त्याचं कार्य तेवढंच आहे. ते तुम्हाला काय कार्य तुमचं करवणारं नाहीये. हजर राहणे. हा, जीवाचा करता बहिरंगामध्ये कोणीही नाही, पुद्गलाचा, किंवा तुम्ही सुद्धा अन्य द्रव्याचे करता नाही. मग अधर्मद्रव्य अनादि अनंत आहे, त्यामुळं कधी तुम्हाला थांबायचंय तेव्हा ते थांबायला मदत करणारं आहे. कुठं थांबायचंय? आता जीवाला स्वभावामध्ये थांबायचं असताना मदत करणार काय? कसं? निमित्त. अधर्मद्रव्य काय करणार त्यात? मी कुठे गेलोच नाही, मी बाहेरच्या परद्रव्यामध्ये गेलो तर धर्मद्रव्य मदत करतं का? आत्मप्रदेश ते सगळं. हा, म्हणजे परद्रव्यामध्ये उपयोग गेला तर तिथं धर्मद्रव्य मदत करतं का? मदत नाही म्हणजे सहकार्य कारण. तेच ना, माझा उपयोग परद्रव्यात गेला तर काय तिथं धर्मद्रव्याची मदत आहे का? म्हटलं जाणार. कसं काय झाली हलनचलन क्रिया म्हणून? आत्मप्रदेशाचं हलनचलन. म्हणजे परद्रव्यात उपयोग गेला त्यावेळेस तिथं काय तुमचं काय परिणाम काय झालंय? गती झाले ना. काय दीपाली भाभी? जेव्हा जीवानी परद्रव्याला उपयोग केला, बदलणं असं पण घेतलं तर चालतंय ना. मागचे नाही, मग आता ते धर्मद्रव्याचं कार्य का कालद्रव्याचं कार्य? मागची पर्याय गेली, पुढची पर्याय आली, कुठल्या द्रव्याचं कार्य? हो, दोन्ही घट होते.
पर्याय बदलली आहे फक्त, तिथं गमन थोडी झालंय. म्हणजे मग द्रव्यत्व गुणाची पर्याय. हा ना, म्हणूनच की धर्मद्रव्याने काय कार्य केलं का असं मला विचारायचं आहे. जेव्हा तुमचा उपयोग परद्रव्यात गेला होता तेव्हा धर्मद्रव्याने नेला का, मदत केली का तिथं? कुठे गेला दीपाली भाभी आज? उपयोगाला काही गमन करत नाही ना, तिथल्या तिथंच चाललंय की विचार आतमध्ये, तिथं काय हलनचलन काय चाललंय. हा, म्हणजे मला म्हणायचं उपयोग गेला म्हणून काय तिथं धर्मद्रव्याने मदत केली हे कारण नका लावू, पण जे परिस्पंदन झालं त्याच्यामध्ये मदत केली आहे. हा तेच की, म्हणजे एक कारण लावतंय हो की उपयोग गेला म्हणजे काय चालत कुठं गेला नाहीये उपयोग बाहेर. हा, परिस्पंदन जे झालं ना, कुठलंही द्रव्य असू दे तिथं बाहेर विषय म्हणून तुमचं, भलेही आत्मप्रदेशाला आत्म्याला जरी विषय केला ना तरी सुद्धा परिस्पंदन चालू आहे. त्यामुळे तिथं ते असं नाहीये की उपयोग परात गेला म्हणून तुम्ही तिथं हलनचलन चालू आहे, तिथं धर्मद्रव्य मदत करते आणि जेव्हा स्वतःच स्थिर झालंय त्यावेळेस ते अधर्मद्रव्य मदत करते, असं नाही. जेव्हा ते परिस्पंदन थांबलंय तिथं अधर्मद्रव्याची मदत म्हणा, आणि जेव्हा ते परिस्पंदन चालू आहे तिथं ते धर्मद्रव्याची मदत म्हणा. सूक्ष्म लावलं होतं ना आपण, सूक्ष्म हलनचलन म्हणून धर्मद्रव्याच्या विषयी. मग तसं तुम्ही जेव्हा आत्मस्वरूपाला जाणताय त्यावेळेस ते अधर्मद्रव्याचं कार्य नाही आहे, ऍक्च्युली तुमचं कार्य आहे. तुम्ही उपयोगाला स्वतःमध्ये स्थिर केलं तर त्यावेळेस तिथं तो आत्मा जाणीवेत येणार. आणि जे काही तिथं शरीरामध्ये किंवा आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन चालू आहे थांबलंय त्याच्यामध्ये हे धर्मद्रव्य अधर्मद्रव्य मदत करणारे आहेत. समजलं? दोन प्रकारांनी हलनचलन लावलं होतं, दाखवलं होतं मी बहुतेक मागे एकदा धर्मद्रव्याविषयी. सूक्ष्म हलनचलन आणि स्थूल हलनचलन. मग स्थूल हलनचलन मध्ये लावायचं क्षेत्रापासून क्षेत्रांतरामध्ये गमन, आणि सूक्ष्म हलनचलन मध्ये स्थिर आहे एके ठिकाणी, तिथं काय बाहेर हलनचलन दिसत नाहीये, पण तरी सुद्धा जे ते द्रव्य त्याच्यामध्ये जे काय चालू आहे परिस्पंदन रूपाने कार्य ते त्याच्यामध्ये मदत करणारं ते धर्मद्रव्य. परिस्पंदन घ्यायचं का परिणमन घ्यायचं? परिणमन म्हणत असताना कालद्रव्याचं कार्य येणार, परिस्पंदन म्हणताना हालचाल येणार, योगाचं कार्य जे चालू आहे ते. मग भिंतीमध्ये कसं लावलं होतं आपण, भिंत आहे, हे पुस्तक आहे, टेबल आहे, ह्याच्यामध्ये धर्मद्रव्य काय मदत करतो? धर्म, अधर्म नाही, धर्मद्रव्य. क्रियावती शक्ती घेतली ना आपण, जेव्हा ते मी हलवणार इकडं तिकडं त्यावेळी क्रियावती शक्ती, पण स्थिर असताना स्पर्श नाही. आता मी जसं म्हणले मी ध्यानाला बसले तर तिथं मला धर्मद्रव्याने काय मदत केली, जे काय आत्मप्रदेशामध्ये चालू आहे ना हलनचलन त्याच्यामध्ये मदत केली धर्मद्रव्याने. तसं हे टेबल स्थिर आहे त्याला तिथं धर्मद्रव्याने काय मदत केली हो? त्याचं जे परिणाम पर्याय बदलताना त्याचा रंग बदलला, त्याचं काहीतरी झीज झाली, मग त्याचं कमी झालं ना, ते हलणं निघून गेले परमाणू त्यातले. तुम्ही एकामध्ये 2-3 उत्तर देताय, एकच उत्तर द्या. जी काय रंग बदलला ही पर्याय परिणमन झालं ते कालद्रव्याचं कार्य आहे. पण ते रंगाचे परमाणू निघून गेले म्हणजे ते निघून जातानाच धर्मद्रव्य नाही का लागत तिथं? म्हणजे एखादी वस्तू उन्हात ठेवली की त्याचा कलर हळूहळू आपोआपच उडून जातो. काय झालं काय त्यात ते सांगा मला. स्पर्श परमाणूमध्ये गमन, परमाणू जे काय आत गेले बाहेर आले हे झालंय ना, ह्याच्यामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य आहे. काय कळलं? परमाणूंचं आवागमन चालू आहे ना त्याच्यामध्ये, पण जे कुठलंही द्रव्य असेल, जसं भिंत लावलं होतं त्या दिवशी आपण, भिंतीमध्ये भलेही नवीन आहे ही भिंत तरी सुद्धा झडत चाललंय ना प्रतिसमयाला. म्हणजे काय होतंय, जुनं झालं ही अपेक्षा नाही सांगायची आहे मला. जे काय परमाणूंचं आवागमन चालू आहे ना, जे दिसत नाही आपल्याला, मग त्याच्यामध्ये मदत करणारं हे धर्मद्रव्य असतं. म्हणजे ती जास्त दिवसाचं पण घेतलं होतं ना, एकदम जास्त दिवसाचं पण होऊ शकतं, एकदम एक समयाचं पण घेऊ शकतो. हा, प्रतिसमयाला पण चालू आहे, आणि मग तुम्हाला एकदम 1 वर्षांनी फरक दिसला फार दिवसांनी बघितल्यावर, तर ते पण एकदम दिसून येतं असं ते एकदम होणार फार दिवसांच्या बदलामध्ये. पण रोज प्रत्येक समयाला पण परिणमन चालू आहे. मग तिथं जे मदत करतं ते धर्मद्रव्य आहे, आणि स्थिर राहण्यामध्ये मदत करतं ते अधर्मद्रव्य आहे. तर इथं काय सांगतायत,
जैसे जीव पुद्गल की गति में बहिरंग सहकारी कारण धर्म द्रव्य होता है, ऐसे ही गति कर रहे हुए उन जीव पुद्गलों के ठहरने में सहकारी कारण अधर्म द्रव्य होता है। इसमें यह दृष्टांत प्रसिद्ध है, जैसे मुसाफिरों के अथवा घोड़ा आदि तिर्यंचों के ठहरने में सहकारी कारण पृथ्वी है। देखिए, हम आप ठहरते हैं तो पृथ्वी का सहारा लिए बिना नहीं ठहर सकते। काय कळलं? तुम्ही जिथं पण थांबलाय ना, तिथं पृथ्वी आहे की नाही? मग तुम्हाला धर्मद्रव्याने थांबवलंय का पृथ्वीने? मग अधर्मद्रव्याने थांबवलंय का पृथ्वीने? दोन्ही पण आहे सगळे. म्हटलं ना, एक कार्य होत असताना अनेक कारण असू शकतात, त्यामुळे अधर्मद्रव्य पण आहे आणि पृथ्वी पण आहे. पृथ्वी का सहारा लिए बिना हम आप नहीं ठहर सकते, तो हम आपके ठहराने में कारणभूत यह पृथ्वी है कि नहीं? हम आपके ठहराने में यह कारण है कि नहीं? नहीं है. ठहराने में नहीं है, ठहरने में निमित्त है, ऐसा त्यांनी प्रश्न विचारलाय. जैसे हम इस चौकी पर बैठ गए तो हम अपनी ताकत से बैठे हैं या चौकी की ताकत से बैठे हैं? हम तो अपनी ही ताकद से, चौकी म्हणजे टेबल चौरंग काय असं म्हणा, त्याच्यावर तुम्ही बसलाय. अपनी ताकद से, अपने ही परिणमन से बैठे हैं. सबको देखने में लग रहा है कि चौकी की ताकद से बैठे हैं. त्या खुर्चीत शक्ती आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर बसलाय असं वाटतंय लोकांना, पण तुम्ही तुमच्या शक्तीने बसलाय. बसलेल्या खुर्चीवर पण पडतात की माणसं. कसं पडले हो? अपनी ही ताकद से म्हणायचं तिथं पण. पर यह चौकी बहिरंग सहकारी कारण है. ऐसे ही इस पृथ्वी पर चलते हुए में ठहर जाए तो इस पृथ्वी ने हमें जबरदस्ती नहीं ठहराया है, हम अपनी ही शक्ति से ठहरते हैं. पृथ्वी हमारे ठहराने में सहकारी कारण है. बस सहकारी रूप आहे, निमित्त रूप आहे, पण करता नाही. काय कारण सांगायचं होतं अजून एक मला इथं? जसं आपण सावली उदाहरण दिलं, अजून एक काय कारण आहे? अधर्मद्रव्याचं अजून एक उदाहरण काय सांगितलं होतं? इथं पृथ्वी नवीन उदाहरण मिळालं. अजून एक आसन, आसन सांगितलं. आसन म्हणजे शय्या म्हणा किंवा आसन म्हणा, हे सुद्धा बसायला किंवा उठायला, असं ते बसायला कारण आहे, थांबायला थोडक्यात. म्हणून तिथं जसं सावली हे एक कारण सांगतो, तसं आसन हे एक कारण सांगितलं. बहुतेक राजवार्तिक मध्ये उदाहरण आलं होतं वाटतं हे. इथं त्यांनी नवीन कारण सांगितलं पृथ्वी. आपण ते वाट लावतो ना, रस्ता जो आहे तो गमनामध्ये मदत करणार आहे, हे धर्मद्रव्याचं एक उदाहरण सांगितलं होतं. जसं पहिलं उदाहरण काय, मासा, पाणी हे जसं मदत करणार आहे, तसं वाट ही पण एक मदत करणारी आहे. चालायला, चालवत नाही, चालायला मदत करते रस्ता. त्यामुळे ते एक उदाहरण धर्मद्रव्याचं घेतलं होतं. आणि अधर्मद्रव्यामध्ये कुठलाही रस्ता असू दे तिथं गमन करणार, नसेल तर करणार नाही असं. मग तसं जीव पुद्गलांना थांबण्यामध्ये कोण मदत करतं? तर उदाहरण एक सावलीचं फेमस आहे आपल्यासाठी, आणि दुसरं उदाहरण सांगितलं आसन, आणि हे तिसरं उदाहरण इथं कळलं आपल्याला पृथ्वी. पृथ्वी हे सुद्धा थांबायसाठी मदत करणारं आहे. म्हणून पुरुषार्थ तर आपण सगळं बाहेरच केलाय आजपर्यंत. कुठं गमन करायचं, स्थिर राहायचं, हे सगळं बाहेर केलंय. कुठल्या या गावाला जावा, त्या गावाला जावा, पंढरपूरमध्ये थांबला, आता अकलूजमध्ये थांबला, आता पुढे कुठं जायचं? म्हणजे बाहेर कुठं जायचे भाव केले, गमनागमन केलं तर आकुलता आहे. जेव्हा स्वभावामध्ये येतो त्यावेळेस तिथं निराकुलता आहे. म्हणून आता कुठं बाहेर जाण्याचे परिणाम नको. ते धर्मद्रव्य तुम्हाला जबरदस्ती कुठं नेत नाही, आपणच पळापळी करतोय. म्हणून आता स्थिर कुठं राहायचंय? स्वमती. आपण भाव केलेले असते त्यामुळे भाव होते. बरोबर आहे की, संस्कार तेच आहेत ना पूर्वीचे. म्हटलं की आपण सगळं हे जे होते भाव ते सगळे पूर्वीचे आपण बांधलेले असते त्यामुळे होते. ह्याच भावात सुद्धा नाहीत, मागच्या अनंत भाव असले. जयकुमार आणि श्रीमती कुठे गेले? सगळं ते ललितांगचं दिलं उदाहरण, मला लक्षात नाही, म्हणजे कळलं नाही म्हणा. ललितांग देव होता तो,
ते देखावा श्रीमंत. बघितलं की हम्म, भाव झाले पुन्हा लग्न करायचे, हम्म, ते लग्न केलं हम्म. म्हणजे आपणच भाव केलेले होते त्यामुळे भाव झाले ना लग्नाचे, बरोबर. नाहीतर मग झाले असतं का. हम्म. ठीक आहे. म्हणून ते आता राम सीतेला पण वनवास का झालं, काय भाव केले होते असंच कारण आहे ते आपल्या परिणामांचंच फळ आहे, नाही असं नाही. विरोध केला असं काय. हा म्हणजे काय म्हणतो आपण, सहजासहजी हे भाव केलेले असतात की कोणाच्या जवळ राहायचं नको, दूर जावं, सगळं एकांतामध्ये राहावं. जसं म्हटले ना मागे एकदा कोरोनाच्या काळामध्ये झालं एकांचं असं की त्यांना क्वारंटाईन केलं आणि मग एकट्यांना ठेवलं एका बिल्डिंगमध्ये, दूर कुठं माहीत पण नाही कुठं आणि काय असं स्थान, आणि किती दिवस राहावं लागलं, 15 दिवस का काय, का असा उदयाला भाव केले ते म्हणे. किती विचित्र परिणाम करतो असे. म्हणून कळत न कळत करतो की हे माझ्याजवळ नको. आपल्याला त्याचा उदय कसं येतो सांगता येत नाही, म्हणजे कालांतराने कधी पण येतो. म्हणून ते इथंच झालं ना उदाहरण, त्यांना एकट्यामध्ये ठेवलं आणि मग ते म्हणजे त्याच्यावर चिंतन झालं होतं असं की का असं उदय आलं त्यांना, कोणाच्या मध्ये राहायचं नाही, काय परिणाम असे केले असतील विचित्र त्याच्या निमित्तामध्ये. म्हणून काय आपण परिणाम करताना सावध नसतो, पण फळ भोगताना मग दिसतं. मग ध्यानाच्या वेळेस मला पण आलेला विचार, असं ध्यानास एक असं काय निवांत असावं, निवांत म्हणजे काय एकटं, ते बांधलेच ना आता. बरोबर की. म्हणून काय भाव करायचे नाही, औदैक भावाचं फळ सगळं कधी पण मिळणार, काही पण मिळणार. स्वीकारा नसतं. म्हणजे तीर्थंकरांना चुकले नाहीत औदैक भाव तर आपल्याला काय हो, त्यांनी केलेल्या परिणामांचं फळ त्यांना इथं थांबावं लागलं. किती पूर्वकोटी प्रमाण काळापर्यंत, किती 13व्या गुणस्थानाचं काळ, पूर्वकोटीला 8 वर्ष कमी, एवढा काळपर्यंत त्यांना मोक्षाला जाता आलं नाही. कशाचं फळ, उत्कृष्ट संकलेश म्हणतो ना आपण, त्याचं फळ. म्हणून आपण कुठल्या औदैक भाव करायला नको, आपल्याला कसलं फळ मिळायला नको, मस्त आपली साधना भरपूर व्हावी. प्रशस्त राग म्हणून करायला जातो, पण ते पण बाधकच आहे आपल्या साधनेमध्ये. ते सांगितलं आम्हाला, प्रशस्त पण नको अप्रशस्त पण नको, आता फक्त स्वभावात राहणे एवढंच. ती सुद्धा इच्छा नाही म्हटली, ते सुद्धा पर्यायशी झाली इच्छा. म्हणून कुठला प्रशस्त राग नको आणि अप्रशस्त पण नको, स्वतःच्या स्वभावाला जाणं तर रागद्वेष रहित जाणू शकतो. मग महाराजांनी काय सांगितलं आज, वीरसागर महाराजांनी की नाना एक आणि नाना रूपाने, काल संध्याकाळी सांगितलं मी हे उदाहरण, की तुम्ही आत्म्याला जाणायचं तर अनेक धर्म आहेत आत्म्यामध्ये, कुठल्याही धर्माने जाणा ना. कसं जाणू शकता म्हटले, आत्म्यामध्ये एक धर्म आहे, नाना धर्म आहे, ते कलश आहेत ना, एकस्य बद्धो न तथा परस्य, एकस्य शांतो न तथा परस्य, सगळे घेतलेले आहेत ते कलश. तर त्याच्या अपेक्षेने सांगत होते महाराज की एका अपेक्षेने तुम्ही एक आहे आणि एका अपेक्षेने नाना आहे. मग तुम्ही एक रूपाने धर्माला विषय करा आणि जाणा, नाही तर नाना रूप म्हणून जाणा, अनुभव होणार. कारण धर्म सगळे जीवाचे आहेत ते. मग त्यांनी उदाहरण दिलं, म्हटले तुम्ही साडी आणता जाऊन दुकानामध्ये, मग ती साडी एक बघता का नाना बघता? नाही, एकच साडी जी पसंत करणार ना ती एक रूप बघता का नाना रूप बघता? नाना रूप सांगितली. कसं म्हणले त्याची त्याचं काठ कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याची पदर कसं आहे, हे सगळं त्याला क्वालिटी कसली आहे, मॅचिंग बघणार होय. मग हे असं सगळं बघणार तर म्हणले तुम्ही नाना रूपाने बघितलात. आणि मग जेव्हा शेवटी पसंत झाली ही साडी छान आहे, काय झालं, एक रूपाने बघितलं. म्हणजे असं व्यवहारात सगळं करता म्हणले तुम्ही, पण त्याला तिथं हे म्हणले असं कळत नाही आहे एवढंच. मग बाहेरचे निर्णय करू शकता. आणि मग महाराज म्हणले आणि तुम्हाला वाटते समयसार लय अवघड आहे. हा म्हणले समयसार सारखा सोपा धंदा नाही आहे कुठला म्हणले. तर आपल्याला एकदम सोपा म्हणजे तोंडातच घातलाय. होय की. ते म्हणले तुमच्या साडीचा धंदा लय अवघड आहे, पण समयसारचा धंदा लय सोपा आहे म्हणले. म्हणले फक्त आत उपयोग न्या तर सगळं सोपं आहे. म्हणून सांगतायत की आपल्याला दिलंय असं महाराजांनी सगळं काढून ओढून काय म्हणतात निचोड दिलाय सगळा, तर त्याचं आपण ग्रहण करत नाही तर कोण कुठलं द्रव्य मदत करणार आहे आपल्याला. म्हणून करा, उपयोग करून घ्या.
उपयोग बाहेर जातोय तो आत घाला तर आपल्याला सुद्धा शुद्ध आत्म्याचा अनुभव सहज होऊ शकतो. म्हणून स्वतःला जाणा. ओम जाणा. या विश्वामध्ये अनंत द्रव्य आहेत. त्यामध्ये हा मी स्वतंत्र जीवद्रव्य आहे. या जीवाला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. गमन आगमन करणे हा माझा स्वभाव नाहीच. मी तर स्वभावानेच स्थिर आहे, निश्चल आहे. स्वला विषय करा, जाणीव करण्याचा प्रयत्न करा. परम भाव स्वभाव जाणा. चतुर्गती भ्रमण करणे हा माझा स्वभाव नाहीच. मी तर गतीच्या अतीत शुद्ध जीव आहे. माझ्यामध्ये सिद्ध गतीला जाण्याचे सुद्धा विकल्प नाहीतच. मी तर स्वयं सिद्ध स्वभावाला आहे. जाणणारा मात्र आहे. मला धर्मद्रव्याची अधर्मद्रव्याची गरज नाहीच. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. चेतना मात्र स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो अजायाणं, नमो लोये सौवसाहूणं.